नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर हे बघा, मी आलते आमच्या ह्या गहू केलेल्या शेतात. म्हणजे आम्ही परवा जे मका मळतो ना त्या शेतात. बऱ्याच जणांनी कमेंट केली त्या तुरी जरा नांगरलेलं बघून की ताई गहू करा गहू करा. तर हे बघा आमचा गहू किती बघायचं आहे का तुम्हाला? हो का, ही ह्या सेंटर पासून त्या सेंटर पर्यंत गहू आहे बघा. आणि हे वरचं जे तुकडा आहे ना तिथं पण गहूच आहे. आता सध्या बैल कोळपायला लावलेत बघा. मालक बैलाचे पाणी प्यायला लागलेत मस्तपैकी. आमचे राजे पण आहे, दोघ जण म्हणून पाणी प्यायला लागलेत. आणि कसं कोळपले बघायचं का तुम्हाला? हो, हे असं कोळपते तर दिसलं का? हे असं म्हणजे कोळपायचं कशासाठी? एकदम खुरपल्यासारखं होतंय. शेतीची मशागत मस्तपैकी होत्या. आणि आता ह्याला लागवड जर टाकली तर बरोबर ह्या गव्हाला लागत्या. म्हणून कोळपायचं असते. गवत पण निघते आणि मशागत पण होत्या मस्तपैकी. खुरपल्यासारखं होतंय बघा. आपल्याला खुरपायचं होत नाही ना, म्हणून आम्ही इकरी पेरलाय बघा असा मस्तपैकी. कुणी कुणी इकरी पेरलाय कमेंट करून सांगा. आणि असं आलाय बघा मस्त गहू. आमचा जरा मागासच झालाय. आणि हो का, ही ह्या आमच्या शेजाऱ्यांचा आहे, यांचा आमच्या आधी लावलेला आहे. त्यांचा आता कुडी पडेल थोड्या, म्हणजे आता एक 8 दिवसात कुडी पडते. आमच्याला अजून लय लेट आहे कुडी पडायला. आता कुळपून झालाय बघा आमचा. मस्त आलाय गहू, एक नंबर. कसं आहे नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही किती केलाय सांगा. आम्ही तर 1 एकर गहू केलाय बघा. हा, कसं आहे सांगा नक्की.